केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आपल्यासोबत आहे. ताई, दिंडोरीमधनं आपल्याला तिकीट मिळालेलं आहे आणि आपण पुढे काय काम घेऊन जाणार आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी? नक्कीच गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने अतिशय चांगल्या योजनाही राबवल्या आणि गावागावापर्यंत मग ते घराचं, पाण्याचं, रस्त्याचं आणि आरोग्याचं काम असेल हे मोठ्या प्रमाणात उभं राहिलं. आज आमच्या आदिवासी भागामध्ये काही ठिकाणी अजूनही काही ज्या व्यवस्था आहेत, ज्या बेसिक व्यवस्था आहेत त्या करण्यासाठी पुढच्या काळात प्रयत्न करणार, काम करणार. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जो ड्रायपोर्ट आहे त्याचं काम जे पुढे आम्ही घेऊन आलोय, आता जागेचं आमची जागा ताब्यात घेतली आहे, परंतु पुढच्या दृष्टीने तिथे डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे, लॉजिस्टिक पार्क. तर त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे आणि माननीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून तो लॉजिस्टिक पार्कसाठी आम्ही पुढे मागणी देखील केलेली आहे, तेही होईल. माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून अनेक कामं इथेही राज्य सरकारच्या माध्यमातून, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमातून, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या भागात खूप मोठ्या प्रमाणात कामं आली आणि मला वाटतं जनतेचा विश्वास जो आहे तो या डबल इंजिनच्या सरकारवर आहे. काम करणारे आणि रिझल्ट देणारे म्हणून सरकारचा आज जो विश्वास आहे त्याला सार्थ करायचा आहे आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील परत एकदा या भारताला पुढे घेऊन जायचं आहे. तर मला असं वाटतं की लोकांनीच ठरवलंय, अब की बार मोदी सरकार और इस बार तो 400 पार. आदिवासी बहुमूल्य जे इलाके असतात, 2014 पर्यंत काय काम झाला होता, 10 वर्षात काय काम झालंय, केंद्रात सरकार असताना काय आपण योजना जे आहेत ते राबवू शकतो? नक्कीच मी जसं म्हणाले की आमच्या आदिवासी भागांमध्ये काही ठिकाणी जे पाण्याच्या व्यवस्था नव्हत्या, तर गेल्या 5 वर्षात आमचं जलजीवन मिशन सारखं मिशन मोडवर काम करणारं जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून ज्या गावांना आम्हाला अपेक्षाही नव्हती त्या गावांना सुद्धा 2 कोटी 3 कोटीपेक्षा जास्तीचा निधी गेला आणि त्या ठिकाणी पाण्याच्या व्यवस्था, मूलभूत सुविधा आमच्या उभ्या राहिल्या. त्या आदिवासी भागामधल्या जर आपण म्हणालात तर काय, विशेष करून आमच्या उज्ज्वला ज्या योजना आहे, उज्ज्वला गॅस योजना, ती सुद्धा आमच्या महिलांना मिळाली की जिथे पूर्वी महिला चुलीवर स्वयंपाक करत होत्या. तर हा खूप मोठा डिफरन्स आहे की जो आम्ही या 10 वर्षात अनुभवला. काही ठिकाणी रस्त्यांचं जाळ, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून काही गावं तर अशी होती की जिथे 30-30, 40-40 वर्षापासून कामं झालेली नाही, ती रस्ती या माध्यमातून केली गेली आणि राज्य सरकारने देखील निधी दिला. आणि त्याचबरोबर माझ्याकडे एक राज्यमंत्री पदाची जबाबदारी असताना आरोग्य विभागाकडून मी माझ्या जिल्ह्याला जास्तीत जास्त प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुविधा वाढवण्यावर भर दिला. काही बिल्डिंग्स आम्ही नवीन केल्या, त्याच्यामध्ये टेलिकन्सल्टेशन सुरू केले, काही ठिकाणी लॅबची व्यवस्था अद्ययावत केली, काही ठिकाणी आमच्या माता बाल संगोपनच्या MCH विंग्स आहेत त्या मंजूर केल्या. सिव्हिल सारख्या हॉस्पिटलमध्ये 100 खाटांची बेडची आम्ही वाढवली, तिथेही लॅब अत्याधुनिक केली. मला असं वाटतं की प्रत्येक तालुका वाईज ज्या आरोग्याच्या सुविधा आहे सर्वांसाठी त्या बळकट करण्यासाठी या सरकारने विशेष प्रयत्न केले. नाशिक महाराष्ट्रात शेतीप्रधान मानला जातो, पण त्यात कांदा निर्यात बंदीचे जे प्रश्न आहे, द्राक्षचे जे प्रश्न आहे, टोमॅटोचा जे प्रश्न आपण इम्पोर्ट केला त्याचा आहे, तर ह्या चॅलेंज म्हणून आपल्याला आव्हान उभा राहणार आहे समोर कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये वाटते? नाही, मला असं वाटतं की वेळोवेळी जेव्हा जेव्हा प्रश्न आले असतील, नक्कीच माझा जिल्हा कांदा आणि द्राक्ष उत्पादक जिल्हा ओळखला जातो आणि त्यामध्ये जेव्हा अडचणी आल्या असतील किंवा काही तक्रारी आल्या असतील त्या तात्काळ सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्नही केले. माननीय केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांनी वेळोवेळी त्यामध्ये आम्हाला मदतच केली आहे. सुरुवातीला 19 मध्ये जी निर्यात बंद होती ती तात्काळ खुली करण्यासाठी त्यांनी मदत केली, शेतकऱ्यांना त्याचाही फायदा झाला. त्यानंतर कांदा खरेदीमध्ये एक प्रकारची स्पर्धा व्हावी, शेतकऱ्यांना ऑप्शन मिळावं, शेतकऱ्यांच्यासाठी ते भाव वाढले पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना हितासाठी सरकारने एजन्सी माध्यमातून कांदा खरेदी पण केली. त्याचाही फायदा झाला की जिथे चांगला रेट आहे तिथे शेतकरी शेतमाल विकू शकतो. आणि आता जेव्हा निर्यात बंदी झाली तेव्हा देखील आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. माननीय केंद्रीय मंत्री अमित शाह यांची देखील आम्ही चर्चा केली, पत्र दिले. त्या माध्यमातून आता सरकारने एक सकारात्मक निर्णय घेतला आणि जवळपासच्या आपल्या जे देश आहेत
त्यांना तो निर्यात कांदा करण्याची परवानगी दिली आहे. त्या दृष्टीने काही प्रमाणात तो कांदा निर्यात सुरू झालाय. मग बांगलादेश आहे, म्यानमार आहे, भूटान आहे, असे काही देश आहे आपले जे मित्र देश, त्यांच्याकडे ही सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात ही वाढवण्यासाठीच आमचे प्रयत्न आहे आणि जेणेकरून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळेल. वेळोवेळी बॉर्डरवर अडचणी आल्या असतील द्राक्षाच्या बाबतीत, तर त्याही सोडवण्यासाठी कोविड काळ असेल किंवा आता ही वेळोवेळी मदतच झाली. आणि त्यावेळेस मला एवढंच म्हणायचंय की माझं हक्काचं सरकार दिल्लीत असल्यामुळे एक फोन जरी केला किंवा एक ईमेल जरी केला तर मला असं वाटतं की तात्काळ त्यावर निर्णय झाले आणि मदतही मिळाली. तर हा विश्वास आहे लोकांचा मोदी सरकार, आणि म्हणून मोदी सरकारच्या कामांवर जनता खुश आहे आणि देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी, सुरक्षित देशाला ठेवण्यासाठी मोदीजी हा एकमेव पर्याय आहे, हा जनतेचा विश्वास आहे. राहुल गांधी यांची यात्रा पण नाशिकमधनं जात आहेत. काल पण शरद पवार इथे होते. तर महाविकास आघाडी किंवा इंडिया लाईन जे काय करते त्याचा इम्पॅक्ट काय तुम्हाला दिसून येते का? नाही, बिलकुल नाही. बघा, राहुल गांधींविषयी तर सगळ्या देशालाच माहिती आहे की ते भारताला अपमान करायची एक पण संधी सोडत नाही विदेशात गेल्यावर. आणि त्यांची ती सवय तिथे नाही तर इथे जरी आले, ते मागच्या वेळेस ते महाराष्ट्रात आले तर आमच्या वीरपुत्राचा, स्वातंत्र्य सेनानी सावरकरांचा अपमान करून ते गेले. आता कुठल्या तोंडाने ते येत आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे आपल्या माध्यमातून. ज्यांचा तुम्ही सन्मान करत नाही, ज्या देशासाठी ज्या वीरांनी बलिदान दिलं त्यांचा तुम्ही सन्मान करत नाही, ते इथे येऊन काय करणार. दुसरा प्रश्न आहे की जेव्हा जेव्हा कांद्याच्या प्रश्नावर आम्ही काही बोलत असतो आज महंगी हो गई म्हणतात आणि वॉकआउट करतात. मला कळत नाही इथे येऊन ते काय बोलणार, शेतकऱ्यांना काय समजवणार, कशी दुटप्पी भूमिका आहे ते त्यांनी यावर बोललं पाहिजे. ज्या नाशिकची ओळख श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणून होतो, त्या नाशिकमध्ये येऊन राम मंदिराला विरोध करणारे राहुल गांधी काय बोलणार आहे, हाही माझ्यासारखीला प्रश्न आहे. आणि चौथा मुद्दा, ज्या आदिवासी भागातनं पहिल्यांदा आमच्या देशाला राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मूजी यांनी फॉर्म भरला, तेव्हा याच राहुल गांधीच्या काँग्रेसच्या पक्षाने विरोधात उमेदवार दिला. मग तेव्हा आमच्या आदिवासींप्रती असणारं प्रेम कुठे गेलं, यावर राहुल गांधींनी बोलावं, ही आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे.